जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा जयपूर लांडे. उपक्रमाचे नाव प्रश्नमंजुषा. सहभाग वर्ग 3री ते वर्ग 8वी. एकूण जिल्हे तुम्हाला माहिती आहेत 36 आहेत. त्याचे प्रशासकीय विभाग आहेत आणि किती आहेत ते पण तुम्हाला माहिती आहे. त्याचे प्रादेशिक विभाग पण तुम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा कोणाला माहिती आहे आपण ते पाहूया. एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत कोण सांगू शकते का? सांगा. छान उत्तर दिलं. बरोबर अचूक उत्तर दिलेलं आहे. प्रतीक्षा या मुलीने इयत्ता 8वी एक अभ्यास मुलगी आहे. आता प्रशासन करण्यासाठी प्रशासकीय विभाग पाडलेले असतात. आता एक प्रादेशिक रचनेनुसार त्या प्रदेशाच्या रचनेनुसार काही प्रादेशिक विभाग पाडलेले आहेत. तर ते प्रादेशिक विभाग किती आहेत? गुंजन प्रादेशिक विभाग पण 6 आहेत. 7 आहेत. ठीक आहे. प्रादेशिक विभाग 5 आहे. प्रादेशिक विभाग किती आहेत? 5. तर एकदा मी पण कन्फ्यूज झालो, गुंजन पण थोडी कन्फ्यूज झाली. बरं, 5 प्रादेशिक विभाग आपण शिकलो आहे ना. तर एकदा गुंजन थोडी टाळ्या. आता आपण प्रादेशिक विभाग पाहूया. आपल्या कोकणातले जिल्हे तुमच्यापैकी कोण सांगते? कोकणातले जिल्हे प्रतीक्षा सांगते. रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर, मुंबई शहर. या कोकणामध्ये प्रादेशिक विभागामध्ये किती झाले? झाले जिल्हे 7 जिल्हे झाले. किती जिल्हे झाले? 7 जिल्हे झाले. यानंतर आपण पाहू पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये किती जिल्हे आहेत? नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोल्हापूर. बरोबर आहे. उत्तर दिलेलं आहे. यानंतर आपण पाहणार आहोत मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव. बरोबर. यानंतर आपण पाहू एक नवीन आहे पुढचा प्रादेशिक विभाग, तो म्हणजे खानदेश. खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये मुलांपैकी निकाल एक किलो जिल्हे त्याच्यामध्ये येतात. नंदुरबार, धुळे, जळगाव. एकदा वेगाल सडिस्ता. पायनॅपलचा होतो ज्यूस. पायनॅपलचा होतो ज्यूस. तो टाळी वाजवणार नाही तो कंजूस. तो टाळी वाजवणार नाही तो. यानंतर आपण पुढचा प्रादेशिक विभाग पाहूया, तो म्हणजे आपला विदर्भ. आपला विदर्भ सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे आपल्या महाराष्ट्रातला. आणि आपण त्या विदर्भात राहतो. त्या विदर्भाबद्दल आपल्याला अभिमान आहे. त्या विदर्भाबद्दल आपल्याला माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. त्या विदर्भामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? पहिल्यांदा ते सांगा. त्याची मुलीचे हातवर आहे. तुमच्यापैकी कोण सांगू शकते का? 11. बरोबर उत्तर आहे. आणि हे 11 जिल्ह्यांची नावं तुमच्यापैकी कोण सांगू शकते? या 2 मुलींचे हातवर आहेत. इतरांचा सहभाग तुमच्यामध्ये दिसत नाही. तो जर तुम्हाला माहिती आहे, परंतु तयारी पाहिजे. तर
ईश्वरी. बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा. असे मोजायचे. मोजले ना? कांडे मोजता येतात ना? असे कांडे मोजायचे. आणि 11 बरोबर सांगितले. एकदा ईश्वरसाठी टाळ्या. पहा, आपलं लक्ष चांगलं असलं ना, लक्षपूर्वक जर आपण ऐकलं तर आपलं काम सोपं होते. आपलं काम काय होते? अभ्यास सोपा होतो. आपण मन लावून जर लक्ष दिलं, ऐकलं तर आपला अभ्यास तिथंच निर्णय होऊन जातो. नंतर थोडंसं वाचलं की आपल्या लक्षात राहतेच. तर असं एकमेकांची चर्चा करायची, प्रश्नमंजुषा, आणि याच्यातूनच आपण आपला अभ्यास बळकट करायचा आहे. कसं करायचं आहे?